Hello student, last lecture we have studied the view, creating view and dropping the view. Then the next point is SQL DML queries. DML म्हणजे काय आपण मागच्या लेक्चर्सला बघितलं होतं. DML मीन्स डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. त्यामध्ये आपण सिलेक्ट क्युरी काय वर्क करते, कशी वर्क करते आणि त्याचे वेगवेगळे क्लॉजेस जे आहेत ते शिकणार आहोत. First is select query. The SQL select statement is used to fetch the data from the database table which returns this data in the form of result table. This result table is called as result set. सिलेक्ट क्युरी काय यूज करते टू रिट्राइव द डेटा फ्रॉम द डेटाबेस. सिलेक्ट क्युरी थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमच्या डेटाबेसमध्ये जे टेबल्स असतात त्याचा डेटा फेच करण्यासाठी सिलेक्ट क्युरी यूज केली जाते. त्याचा सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम. यामध्ये सिलेक्ट हा तुमचा कीवर्ड आहे. नंबर ऑफ कॉलम म्हणजे पर्टिक्युलर जर तुम्हाला टेबल्सचे कॉलमच पाहिजे असतील तर ते कॉलम्स तुम्ही देऊ शकता. अँड फ्रॉम टेबल नेम म्हणजे ज्या टेबलमधून तुम्हाला डेटा फेच करायचा आहे त्या टेबलचं नेम द्यायचं आहे. यामध्ये आपण बघा कन्सिडर करूया एक कस्टमर नावाचं टेबल आहे आणि कस्टमर नावाच्या टेबलमध्ये हा एक डेटा एंटर केलेला आहे. त्यामध्ये कस्टमर नावाच्या टेबलमध्ये ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत, कस्टमर ID आहे, कस्टमर नेम आहे, कॉन्टॅक्ट नेम आहे, ॲड्रेस आहे, सिटी आहे, पोस्टल कोड आहे अँड कंट्री आहे. सो हा आपला गिवन डेटा आहे. त्या डेटावरती आपल्याला वेगवेगळ्या ज्या क्युरी आहेत ते परफॉर्म करून बघायचे आहेत. सो आपण सिलेक्ट क्युरी परफॉर्म करून बघूया. क्युरी बघा. सिलेक्ट्स कस्टमर नेम कॉमा सिटी फ्रॉम द कस्टमर्स. कस्टमर हे आपलं टेबल आहे. त्यामधून मी काय घेते आहे, फक्त पर्टिक्युलर कस्टमर्स नेम घेणार आहे आणि त्याच्या कंट्रीज सिटीज जे आहेत ते फेच करून घेणार आहे. सो त्याचं आउटपुट कसं दिसणार आहे, मी साईडला घेतलं आहे. कस्टमर नेम येणार आहे अँड सिटी येणार आहे. सो फक्त एवढाच डेटा तुम्हाला आउटपुटमध्ये शो होणार आहे या क्युरी थ्रू. म्हणजे काय होतं आहे, पर्टिक्युलर कस्टमर नेम अँड सिटी एवढाच डेटा हा तो फेच केला आहे मेन टेबलमधून. सो अशा प्रकारे सिलेक्ट वर्कआउट होतं. त्यानंतर बघा दुसरं एक एक्झाम्पल घेतलं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. स्टार फ्रॉम कस्टमर. स्टार्स फ्रॉमने काय होतं की तुमचा होल जो डेटा आहे कस्टमर्स नावाचा टेबलमधला तो सगळ्याच्या सगळा डेटा फेच करून तुम्हाला डिस्प्ले होणार सिलेक्ट स्टार फ्रॉम या क्युरीने. म्हणजे पर्टिक्युलर टेबलची होल जर डेटा तुम्हाला बघायचा असेल तरी तुम्ही ही क्युरी फायर करू शकता. देन नेक्स्ट इज वेअर क्लॉज. A where clause is used to filter the record. The where clause is used to filter the records. The where clause is used to extract only those records that fulfill a specific condition. Where clause ने it used to specify the condition to select the statement. वेअर क्लॉजने काय केलं जातं, आता आपण सिलेक्टने काय करतो, पर्टिक्युलर आपल्याला जो डेटा पाहिजे तो डेटा सिलेक्ट करतो किंवा फेच करतो. सो वेअर क्लॉजने काय होतं की पर्टिक्युलर जर तुम्ही त्याच्यावरती कंडिशन अप्लाय केली तर त्याच्यासाठी वेअर क्लॉज यूज केला जातो सिलेक्ट क्युरीमध्ये. सो सिंटॅक्स बघा. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. जसा जो सिंटॅक्स सिलेक्ट क्लॉजचा होता सेम सिंटॅक्स आहे, फक्त त्याला पुढे काय लागलं आहे वेअर अँड एक कंडिशन. म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन अप्लाय करून तुम्ही तुमच्या टेबलमधला डेटा फेच करू शकता. फॉर आपण एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला समजेल. एक्झाम्पल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर कंट्री इज इक्वल टू मेक्सिको. यामध्ये मी वेअर क्लॉजमध्ये काय घातली आहे, असे कस्टमर फाइंड आउट करा त्याची कंट्री काय आहे, मेक्सिकॉन आहे. सो आउटपुट आपल्याला अशा प्रकारे शो होईल. सो तुम्ही जे टेबल बघितलं त्यामध्ये बघा मेक्सिको कंट्री मेक्सिको असणारे 2 कस्टमर्स आहेत. कस्टमर ID त्याचा 2 आहे अँड 3 आहे. सो अशा प्रकारे फक्त ज्या पर्सनची कंट्री मेक्सिको आहे तेवढ्याच 2 पर्सनचा डेटा आहे तो तुम्हाला शो होतो आहे. सो अशा प्रकारे वेअर क्लॉज कंडिशन्स अप्लाय करण्यासाठी यूज केला जातो. देन दुसरा एक एक्झाम्पल घेऊया. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर कस्टमर ID इज इक्वल टू 1. इथे काय होणार आहे, फक्त कस्टमर ID 1 असणारा जो पर्सन आहे त्याचाच डेटा तुम्हाला इथे शो होणार आहे. सो होल डेटा तुम्हाला शो होतो आहे. सो अशा प्रकारे वेअर्सने काय होतं, कंडिशन म्हणजे पर्टिक्युलर डेटा फिल्टर करण्यासाठी वेअर क्लॉज अप्लाय केला जातो. देन नेक्स्ट इज डिस्टिंक्ट क्लॉज. द सिलेक्ट डिस्टिंक्ट स्टेटमेंट इज यूज टू रिटर्न ओनली डिस्टिंक्ट व्हॅल्यू. Inside the table column often contain a many duplicates value and sometimes you only want to list the different distinct values.
डिस्टिंक्ट व्हॅल्यूजने काय केलं जातं, पर्टिक्युलर जो डेटा आहे तुमच्या टेबलमधला त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स असतात पर्टिक्युलर, सो ते अवॉइड करून डुप्लिकेट्स व्हॅल्यूजचे रोज आहेत ते फेच करून तुम्हाला शो करण्याचं काम कोण करतं, डिस्टिंक्ट. म्हणजे डिस्टिंक्ट व्हॅल्यू, डिफरन्स ज्या व्हॅल्यू असतील ते फाइंड आउट करायचं काम डिस्टिंक्ट क्लॉज करतं. सो ते सुद्धा सिलेक्ट स्टेटमेंटसोबतच यूज करायचं असतं. तो सिंटॅक्स बघा, सिलेक्ट डिस्टिंक्ट हा कीवर्ड आहे, कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम. सिम्पल आहे, फक्त सिलेक्टच्या पुढे तुम्हाला डिस्टिंक्ट हा कीवर्ड यूज करायचा आहे. बाकी सिंटॅक्स आहे तो सिलेक्टचा जो सिंटॅक्स आहे तोच आहे. सो एक्झाम्पल बघा, सिलेक्ट डिस्टिंक्ट कंट्री फ्रॉम कस्टमर्स. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, डुप्लिकेट्स ज्या कंट्री आहेत म्हणजे डबल आहेत कंट्रीज, त्या कंट्रीचा जो कॉलम आहे तो तुम्हाला फक्त शो करणार आहे. सो मेक्सिकॉन ही डबल कंट्रीज आहे. कस्टमर 2 आणि कस्टमर 3ला तुम्ही डेटाबेसमध्ये बघू शकता. सो फक्त मेक्सिकॉन ही डबल असल्यामुळे ती सिंगल वेळा तुम्हाला दाखवलेली आहे आणि कंट्री कुठली आहे, मेक्सिकॉन आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला फक्त वन डेटा तुम्हाला शो होणार आहे डिस्टिंक्टने. सो अशा प्रकारे डिस्टिंक्ट वर्कआउट होतं सिलेक्टसोबत. देन नेक्स्ट इज ग्रुप बाय क्लॉज. The group by statement group the rows that have the same value into the summary rows, like find out the number of the customer in each country. Group by statement is often used with the aggregate function count, max, minimum, sum, average. The group of the result set by one or more column. Group by statements काय करतं, पर्टिक्युलर स्टेटमेंटचे ग्रुप्स करतं. म्हणजे सपोज एखादा कस्टमर आहे तो एकाच कंट्रीला बिलॉंग करत असेल, मग त्या कंट्रीला बिलॉंग करणाऱ्या पर्सन्सचे वेगळे ग्रुप, किंवा एखाद्याचा सिटी सेम असेल मग त्या सिटीचा जो पर्सन असेल त्याचा ग्रुप वेगळा. सो ग्रुप बायने काय केलं जातं, पर्टिक्युलर रोज जे आहेत ते ग्रुप केले जातात आणि त्याच्यानंतर ते फिल्टर केले जातात. सो आणि असं पण सांगितलं आहे की ग्रुप बाय स्टेटमेंट यूज टू इन ॲग्रिगेट फंक्शन. ॲग्रिगेट फंक्शन आपल्याला पुढे शिकायचं आहेत. ॲग्रिगेट फंक्शन्स कुठले आहेत, काउंट, मॅक्झिमम, मिनिमम. काउंटने काय केलं जातं, नंबर ऑफ तुमचे जे काउंट्स असतील, टोटल नंबर ऑफ काउंट्स असतील ते फाइंड आउट केलं जातं. मॅक्झिमम ॲग्रिगेट फंक्शन काय करतं, तुमचा जो रो असणार आहे त्याच्यातला मॅक्झिमम जी व्हॅल्यू असेल ती फाइंड आउट करून तुम्हाला आन्सर करते. मिनिममने तुमच्या रोमधली मिनिमम व्हॅल्यू जी असेल ती फाइंड आउट करते. समने काय करतं की तुमचा जो टोटल नंबर ऑफ रोज असणार आहे त्याचा सम फाइंड आउट कर, आणि एव्हरेजने तुमचा एव्हरेज फाइंड आउट कर. हे सगळे जे ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत ते तुम्हाला सॅलरी किंवा नंबर्स ह्याच्यावरती यूज करायचे आहेत, ते आपण पुढे जाऊन शिकूया. सो सिंटॅक्स बघा ग्रुप बायचा, सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन, वेअरची कंडिशन घालायची आहे. त्यानंतर ग्रुप बाय कॉलम नेम, ऑर्डर बाय कॉलम नेम. तुम्ही नुसतं ग्रुप बाय यूज करू शकता, ऑर्डर बाय नाही यूज केलं तरी चालू शकतं. सो आपण एक्झाम्पल थ्रू ते समजून घेऊया. एक्झाम्पल घेतलं आहे मी, सिलेक्ट काउंट हे ॲग्रिगेट फंक्शन यूज केलं आहे. कस्टमर ID, कॉमा, कंट्री फ्रॉम द कस्टमर्स ग्रुप बाय कंट्री. यामध्ये काय होणार आहे की टोटल नंबर ऑफ जे कस्टमर IDs आहेत त्यांचा काउंट तुम्हाला मिळणार आहे, ज्यांची कंट्री फाइंड आउट होणार आहे, आणि पर्टिक्युलर कंट्रीला ज्या कंट्रीला किती लोक बिलॉंग करतात त्याची इन्फॉर्मेशन आहे ती ग्रुप बाय होऊन तुम्हाला मिळणार आहे. सो त्याचा आउटपुट बघा, काउंट कस्टमर IDचा तुम्हाला काउंट दिला आहे त्याने. कस्टमर ID 1 आहे तो कंट्री जर्मनीला करतो. त्यान कस्टमर 2 काउंट आहे, म्हणजे 2 त्यातले पर्सन्स आहेत, 2 कस्टमर्स असे आहेत की ते मेक्सिकॉनला बिलॉंग करतात, अँड एक अकाउंट असा आहे तो UKला बिलॉंग करतो. सो आपल्या डेटाबेसमध्ये फक्त 4च एंट्री आहेत, त्यामुळे फक्त आपल्याला छोटा काउंट मिळाला आहे. सो जर्मनीला किती काउंट आहे, एकच आहे कस्टमर ID. मेक्सिकॉनला 2 आहे कस्टमर ID बिलॉंग करतात, अँड UKला फक्त 1 आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला टोटल नंबर ऑफ काउंट आहे कस्टमर IDचा तो कंट्री वाईज फिल्टर करून मिळतो. देन नेक्स्ट इज हॅविंग क्लॉज. द हॅविंग क्लॉज वॉज ॲडेड टू SQL बिकॉज वेअर कीवर्ड कुड नॉट बी यूज द ॲग्रिगेट फंक्शन. हॅविंग क्लॉज का यूज केला जातो, हॅविंगने तुम्हाला वेअर कीवर्ड यूज करू शकत नाही. सो विथ ॲग्रिगेट फंक्शन्स थ्रू तुम्ही हॅविंग क्लॉजमध्ये
वेअर कीवर्ड यूज करू शकत नाही. सो त्यासाठी हॅविंग क्लॉज यूज केलेला आहे. सिलेक्ट, त्याचा सिंटॅक्स बघा. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. सेम आहे, जर सिलेक्ट करायचा पर्टिक्युलर तुम्हाला कॉलम जो पाहिजे तो. वेअर कंडिशन जी आहे ती द्यायची. ग्रुप बाय कॉलम नेम, कोणत्या कॉलमचा तुम्हाला ग्रुप करायचा आहे. हॅविंग कंडिशन द्यायची. जेव्हा आपण ग्रुप बाय यूज करतो, इथे मागच्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथे तुम्ही ग्रुप बाय यूज केला आहे, फक्त काय लिहिलं आहे ग्रुप बाय कंट्री. त्याला तुम्ही कंडिशन वेअर क्लॉज देऊ शकता का, नाही. मग तिथे वेअर क्लॉज यूज करण्यासाठी तुमच्या ग्रुप बायला सुद्धा अजून कंडिशन देण्यासाठी काय केलं झालं, हॅविंग क्लॉज यूज केलेला आहे. सो अशा प्रकारे हॅविंगने कंडिशन दिलेली आहे. ऑर्डर बाय कॉलमने, ऑर्डर बाय तुम्ही नाही यूज केलं तरी चालू शकतं. सो एक्झाम्पल थ्रू तुम्ही समजून घेऊया आपण. सिलेक्ट काउंट कस्टमर आय डी, मग असंच घेतलं आहे आपण. काउंट करतो आहे आपण कस्टमर आय डी थ्रू. कंट्री कुठल्या आहेत त्या. फ्रॉम कस्टमर. ग्रुप बाय कंट्री तर सेम होणार आहे, बट हॅविंग काउंट कस्टमर आय इज लेस दॅन 2. म्हणजे आपल्याला लेस दॅन 2 कंडिशन्स फाइंड आउट करायच्या आहेत आणि ग्रुप बाय करायच्या आहेत कंट्री थ्रू. सो आउटपुट काय आलं आहे, काउंट 1 इज जर्मनी कंट्री अँड 2 जे आहेत काउंट आहे कस्टमर आय डीचे ते मेक्सिकॉनला आहेत. आणि आपल्याला इथे काय आलं होतं, 3 आलं होतं UK. बट आपण इथे कंडिशन दिली आहे लेस दॅन 2, त्यामुळे फक्त 2च आले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त ते शो नाही करणार. जर लेस दॅन 3 दाखवलं असतं तर 3ही दाखवलं असते. सो अशा प्रकारे ग्रुप बायला कंडिशन अप्लाय करण्यासाठी हॅविंग क्लॉज यूज केला जातो. सो अशा प्रकारे आज आपण DML क्युरीमधले सिलेक्ट क्युरीज आपण शिकले आहोत आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्लॉजेस आहेत ते आपण बघितले. त्यामध्ये फर्स्ट काय बघितला, वेअर क्लॉज कशा प्रकारे वेअर क्लॉज कंडिशनसाठी यूज केला जातो. त्यानंतर ग्रुप बाय कशासाठी यूज केला जातो, पर्टिक्युलर आपण स्टेटमेंट्स आहेत ते ग्रुपिंग करण्यासाठी, आपला जो डेटा आहे तो ग्रुपिंग करण्यासाठी यूज केला जातो. अँड त्यानंतर काय बघितलं, डिस्टिंक्ट क्लॉजने काय केलं जातं, तुमची जी डुप्लिकेट व्हॅल्यूज आहे रोज आहेत ते सिलेक्ट करून ते अवॉइड करून त्याचं सिंगलमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. अँड हॅविंगने काय केलं जातं, ग्रुप बायला कंडिशन अप्लाय करण्यासाठी हॅविंग क्लॉज यूज केला जातो. अशा प्रकारे आपला हा पार्ट आहे तो संपलेला आहे DML क्युरीमधला सिलेक्ट अँड त्याचे क्लॉजेस. सो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारा. थँक्यू.